नमस्कार मित्रांनो. तर आज आपण ट्रिग्नोमेट्रिकचं सेकंड लेक्चर आपण चेकआउट करणार आहोत. या ट्रिग्नोमेट्रिकमध्ये आज आपल्याला बघायचं आहे एक्झाम्पल्स, आणि ही एक्झाम्पल्स आपल्याला कंपाऊंड अँगल आणि अलाइड अँगलवरची एक्झाम्पल्स आपल्याला चेकआउट करायचे म्हणजे शिकायचे. In this lecture, we have to discuss the trigonometric ratios of 120 degree, 135 degree and 150 degree. Okay. We write the above angles in the form of sum or difference of 180 degree, 90 degree, 60 degree and 35 and 45 degree. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे की 120 डिग्री, 135 डिग्री आणि 150 डिग्री हे जे अँगल्स आहेत या अँगल्सला आपण सम किंवा डिफरन्स म्हणजे बेरीज किंवा वजाबाकीच्या फॉर्मॅटमध्ये मांडायचं. आणि अशा फॉर्मॅटमध्ये मांडल्यानंतर आपण अलाइड अँगल्स आणि कंपाऊंड अँगलचा वापर कसा करू शकतो ते आपण एक्झाम्पल्समध्ये चेकआउट करणार आहे. ओके. Suppose 120 degree can be written as 90 degree plus 30 degree, which is right. Also 120 degree is written as 120 degree is equal to 180 degree minus 60 degree. ओके, म्हणजेच काय आपण 120 आणि 120 90 अधिक 30 असं पण लिहू शकतो आणि 180 वजा 60 असं पण लिहू शकतो. अशा फॉर्मॅटमध्ये आपण जर एक्झाम्पल्स कन्वर्ट केलं तर आपल्याला अलाइड अँगल्स आणि कंपाऊंड अँगल्स वापरता येतील. त्याच पद्धतीनं 135 डिग्री म्हणजेच 90 डिग्री प्लस 45 डिग्री, अदरवाईज आपण 135 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 45 डिग्री या पद्धतीने पण लिहू शकतो. 150 डिग्री विच इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 60 डिग्री और 135 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 30 डिग्री. म्हणजेच आपण या पद्धतीनं तो फॉर्मॅट मांडू शकतो. पुढे बघूया एक्झाम्पल्स. एक्झाम्पल ऑन कंपाऊंड अँगल फॉर्म्युली. आता महत्त्वाचं काय की या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल विचारलं असेल, सपोज फाइंड फर्स्ट एक्झाम्पल साइन 120 डिग्री. म्हणजेच आपल्याला साइन 120 डिग्री फाइंड आउट करायचं. आत्ताच आपण ज्या पद्धतीने बघितलं की 120ला आपण कन्वर्ट करू शकतोय त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी कन्वर्ट करायचं. ओके. कन्सिडर the first example of find sine 120 degree. In this example, 120 degree can be written in the format of two angles, sum or difference of two angles. Okay. Firstly, since 120 degree can be written in the format of 90 degree plus 30 degree, which is right. Okay. Then 120 degree can be written by 90 degree plus 30 degree. Therefore, sine 120 degree is equal to sine 90 degree plus 30 degree. Okay, remember that we know the formula sin A plus B is equal to sin A cos B plus cos A sin B. By using above formula, we write the formula as below. Then sin 90 degree is equal to 1, cos 90 degree is equal to 0, cos 30 degree is equal to root 3 upon 2 and sin 30 degree is equal to 1 upon 2. We know the trigonometric chart. By using trigonometric chart, we have to find the sine 120 degree. Okay. By using this formula, okay, we write the formula as follows: sine 90 degree into cos 30 degree plus cos 90 degree into sine 30 degree. Okay, we write these values in this format: 1 into root 3 upon 2, because sine 90 is 1, cos 30 degree is root 3 upon 2, plus cos 90 degree is equal to 0 and sin 30 degree is equal to 1 upon 2. Okay, when 0 into 1 upon 2, then the value of this part is equal to 0. Therefore, the last answer is root 3 upon 2, which means sin 120 degree is equal to root 3 upon 2. Okay, now we have to discuss the new example. Without using the calculator, find the value of. आता अशा टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये जर विचार केला तर या एक्झाम्पल्समध्ये असं लक्षात येईल विदाउट युझिंग द कॅल्क्युलेटर. ओके, विदाउट युझिंग द कॅल्क्युलेटर हा तुम्हाला क्वेश्चन आहे. आपण ही एक्झाम्पल्स डायरेक्टली कॅल्क्युलेटरवर सोडू शकतो, परंतु आपल्याला कॅल्क्युलेटरचा वापर न करता ही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायचे. म्हणजे याच्यामध्ये थोडंफार एक्सप्लेनेशन येणं आवश्यक आहे. डायरेक्टली तुम्ही व्हॅल्यू लिहू शकत नाही. ओके, सपोज एक्झाम्पल इज साइन 22 डिग्री cos 38 degree plus cos 22 degree sin 38 degree. Okay, now the answer is, we know that sin A plus B is equal to sin A cos B plus cos A sin B. आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे. या फॉर्म्युल्याचा जर RHSचा जर पार्ट बघितला, हा RHSचा पार्ट आणि इथला आपलं एक्झाम्पल हे दिसतं ना, सेम दिसायला लागलं. म्हणजेच या ठिकाणी आपण साइन A cos B प्लस cos A sin B इज इक्वल टू साइन A प्लस B आपण LHSला RHSमध्ये कन्वर्ट करतोय आणि
RHSला LHSमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजेच आपण काय करतो आता लेफ्ट हँड टू राईट हँड साईड राईट हँड साईड टू लेफ्ट हँड साईड जाणार. मग या ठिकाणी याच्या खाली मी एक्झाम्पल्स परत लिहून घेतोय. साइन 22 डिग्री इंटू कॉस 38 डिग्री प्लस कॉस 22 डिग्री इंटू साइन 38 डिग्री. म्हणजेच मला आता रिप्लेसमेंट करायचं आहे. एला रिप्लेस करायचं आहे 22 डिग्रीनं आणि बीला रिप्लेस करायचं आहे 38 डिग्रीनं. ओके, म्हणजेच मी आता या ठिकाणी जो RHSचा पार्ट आहे त्याच्यामध्ये एला रिप्लेस करतोय 22 डिग्रीनं आणि बीला रिप्लेस करतोय 38 डिग्रीनं. म्हणजेच मला आन्सर मिळेल साइन 22 डिग्री प्लस 38 डिग्री. ओके, विच इज इक्वल टू साइन 60 डिग्री. And we know the formula, we know the chart, sin 60 degree is equal to root 3 upon 2. Therefore, the value of this above example is root 3 upon 2. Okay, now see the next example. Show that sin alpha cos beta minus alpha plus cos alpha sin beta minus alpha is equal to sin beta. In this example, we have to show, which means we have to prove LHS is equal to RHS. Okay, we look the LHS side. LHS is sin alpha cos beta minus alpha plus cos alpha sin beta minus alpha. Okay, therefore by using above formula, this formula in that side, which is equal to, otherwise we replace A by alpha, okay, and B by beta minus alpha. Okay, therefore sin A cos B plus cos A sin B is equal to sin A plus B. Okay, therefore LHS is equal to sin alpha cos beta minus alpha plus cos alpha sin beta minus alpha, and which is equal to sin alpha plus beta minus alpha. Okay, we know that alpha plus beta minus alpha, which means alpha and minus alpha get cancelled, and therefore we get sin beta. म्हणजे लक्षात येते का बघा, चेक करा की आपल्याला काय करायचं आहे की त्या फॉर्म्युल्याचा जो काय महत्त्वाचा पार्ट आहे या पार्ट करत असताना LHS टू RHS अदरवाईज RHS टू LHS अशा दोन्हींचा वापर आपण करून एक्झाम्पल सोडवू शकतो. म्हणजे जर फॉर्मॅट लक्षात ठेवला तर त्या ठिकाणी आपण ती एक्झाम्पल्स चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या की हे जे मला फॉर्म्युलेज दिलेत ते फॉर्म्युलेज मेमोराईज करणं महत्त्वाचं आहे. ओके, नेक्स्ट बघत असताना आता या ठिकाणी आपण एक चेक करूया. विदाउट युझिंग द कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 15 डिग्री. आता मागच्या एक्झाम्पलचा जर रेफरन्स घेतला तर आपल्याला काय करावं लागेल, तर 15 डिग्री कॅन बी रिटर्न इन द फॉर्मॅट ऑफ सम ऑर डिफरन्स ऑफ एनी टू अँगल्स. ओके, दिस कॅन बी रिटर्न विथ इन द फॉर्म ऑफ, लुक, सिन्स 15 डिग्री कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ 15 डिग्री इज इक्वल टू 45 डिग्री मायनस 30 डिग्री. याच पद्धतीनं तुम्ही 60 डिग्री मायनस 45 डिग्री लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं, काय प्रॉब्लेम नाही. ओके, मी आता या ठिकाणी 45 डिग्री मायनस 30 डिग्री घेतलं आहे, म्हणून मला कॉस 15 डिग्री इज इक्वल टू कॉस 45 डिग्री मायनस 30 डिग्री या पद्धतीनं फॉर्म्युला वापरावं लागेल. आता कॉस 45 डिग्री मायनस 30 डिग्री करत असताना कॉस ए मायनस बीचा मला फॉर्म्युला वापरावं लागेल, ज्याच्यामध्ये कॉस प्लस साईन म्हणजे कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी असा पार्ट येतो. याचा जर विचार जर केला तर कॉस 15 डिग्री इज इक्वल टू कॉस 45 डिग्री इंटू कॉस 30 डिग्री प्लस साइन 45 डिग्री इंटू साइन 30 डिग्री. आता कॉस 45 डिग्री साइन कॉस 30 डिग्री यांच्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या आपण चार्टवरून आपण घेऊ शकतो. कॉस 45 डिग्री 1/√2, कॉस 30 डिग्री √3/2 प्लस साइन 45 डिग्री 1/√2 आणि साइन 30 डिग्री विच मीन्स 1/2. अशा पद्धतीनं तुम्ही हा फॉर्म्युला मांडू शकताय, आणि ज्याच्यामध्ये आपण या फर्स्ट 2 पार्ट्स म्हणजे फर्स्ट 2 जे नंबर्स आहेत किंवा जे रॅशनल्स आहेत या 2 रॅशनलचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो, आणि हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळू शकतं √3 डिवायडेड बाय 2√2 फर्स्ट पार्ट अँड सेकंड पार्ट 1/2√2. आता जर व्यवस्थित विचार केला तर या दोघांचं ॲडिशन काय येतं, जर आपण डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण न्यूमरेटर ॲडिशन करू शकतो, which means √3 + 1 divided by 2√2. म्हणजेच कॉस 15 डिग्रीची व्हॅल्यू किती येते, √3 + 1 divided by 2√2. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल. विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan 75 डिग्री. ओके, चेकआउट करा. 75 डिग्री आपण कशा पद्धतीने लिहू शकतो चेक करा. 75 डिग्री कॅन बी रिटन इन द फॉर्मॅट ऑफ 45 डिग्री + 30 डिग्री. ओके, बाय युझिंग अबव फॉर्म्युला, by using the format of tan A plus B, otherwise tan A plus B is
tan a plus b formula is tan a minus tan b divided by 1 minus tan a tan b. Okay, next, therefore tan 15 degree is equal to tan 45 degree plus tan 30 degree divided by 1 minus tan 45 degree into tan 30 degree, and which is equal to 1 upon root 3 divided by 1 minus 1 into 1 upon root 3. चेक करा बरोबर आहे का. tan 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 आहे, tan 30 डिग्रीची व्हॅल्यू 1 अपॉन रूट 3. तसंच या ठिकाणी 1 मायनसच्या पुढची टर्म जर बघितली तर 1 इंटू 1 अपॉन रूट 3. याचं जर सिम्प्लिफिकेशन आपण जर करत गेलो तर आपल्या लक्षात येईल tan 15 डिग्री इज इक्वल टू, आता हा जो वरचा पार्ट आहे न्यूमरेटरचा, याच्यामध्ये आपण ॲडिशन करतो. रॅशनलचे ॲडिशन करत असताना डिनॉमिनेटर सेम असणं आवश्यक आहे. याचा जर विचार केला तर हे आपण जर सिम्प्लिफाय करत असताना आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. सिमिलर मॅनर आपण इथं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. जर लक्षात आलं तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये रूट 3 ही टर्म कॉमन आहे आणि ती पण डिनॉमिनेटरला. म्हणजेच जर रेसिप्रोकल जर कन्सिडर केला तर रूट 3 आणि रूट 3 आपल्याला काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. म्हणजेच tan 15 डिग्री इज इक्वल टू रूट 3 प्लस 1 डिवायडेड बाय रूट 3 मायनस 1. म्हणजेच अशा पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल्स सिम्प्लिफाय करू शकता बाय युझिंग दी कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. ओके, आता त्यासाठी होमवर्कसाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो आहे, ते एक्झाम्पल्स तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. ओके, ट्राय करा. थँक्यू.